विषारी दारूमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात जवळपास 12 ते 15 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात हडपसर परिसरातही 5 नागरिकांना याच विषारी दारूमुळे आपले प्राण गमवावे लागले. मी आता त्याच हडपसर परिसरातील पांढरेमळा परिसरात आहे. त्या ठिकाणी या नागरिकांना आपले प्राण गमवावे लागलेत. त्यापैकीच एक आहेत यशवंत रघुनाथ पवार. खरं तर 26 तारखेला त्यांचा विषारी दारू प्राशन केल्यामुळे मृत्यू झाला. त्यांचे कुटुंबीय आपल्यासोबत आहेत, पण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. ताई, काय झालं होतं नेमकं? कसा घडलंय? सकाळी ते उठले आणि आंघोळ करा म्हणले तर बाहेर जाऊन येतो म्हणले आणि जाऊन आल्यानंतर ते पिऊन आल्यानंतर त्यांना त्रास व्हायला लागले. त्रास झाल्यानंतर आम्हाला कसं होतं की इथे का काय म्हणून असं आमच्या नंदनीच मग त्यांना असं काही केलं. त्यांच्या थोड्या वेळाने 11-11:30 त्यांना ती त्रास जास्त व्हायला लागला. असं आग होती आणि तोंडात असा फेस यायला लागला आणि एक इकडं तिकडे करतो तो दवाखान्यात यायच्या अगोदरच 1 वाजता तर त्यांचं किती वर्षापासून खरं तर प्यायची आणि ही आताच पहिल्यांदाच असं घडलं? पहिल्यांदाच असं याच्या आधी कधी आजारी पडल्यावर नाही. काम करत होते, काय करायचे? मजुरीच काम करायचे. या परिसरात सातत्यानं अशा प्रकारच्या घटना घडतात. आता 5 जणांचा मृत्यू झाला. हो, तेव्हाच आम्हाला कळलं की त्याच्यामुळे त्रास झाला. आम्हाला काही लक्षात अगोदर आलं नाही. अच्छा. आमचे मिस्टर पहिले गेले, ते 5 जण, बाकीचे जे गेले ते नंतर न झाले. तुम्हाला कसं कळलं की हे विषारी दारूमुळे झालं असून जेव्हा तुम्ही त्यांना दवाखान्यात ऍडमिट केलं होतं तर त्या डॉक्टरांनी काही कारण सांगितलं का? ऍडमिट केलं नाही तर घरीच गेल्यामुळे फक्त डॉक्टरना बोलवलं, आमच्या नंदनने बोलवलं. बरं. अच्छा. म्हणजे घरीच गेले होते ते. घरीच गेले. परंतु या परिसरात सातत्याने अशा घटना घडतायत. जागोजागी दारू म्हणजे काय अवैध दारू विकतात. इथे कोणी पोलीस वगैरे येत नाही काही कारण? आता आमच्या नंदनच सांगू शकतो. काय नेमकं काय व्हायचं? पोलीस कारवाई, पोलीस येतात, 5 मिनिटासाठी आले की ते आहेत तिथल्या लोकांना मारहाण करतात, त्या लोकांना घेऊन जातात पोलीस स्टेशनला आणि स्टेशन पर्यंत जाईपर्यंत आम्ही बघत तोपर्यंत ते लोक परत पण येतात. मग त्यांच्याकडनं पैसे घेतात का काय करतात हे आपल्याला माहिती नाही. परत आहे तसं चालूच आहे. मग त्यासाठी लोक काही एवढे रिस्क घेत नाहीत आणि आपण कामधंदा करणार का हे यांच्याकडेच पाळणार. दारूचे धंदे बंद करा, हे करा, ते करा. आम्ही कशाला बघू ना, आमचं पोट पाण्याचं आम्ही बघू. मग हे प्रत्येक वेळेचं नाटक आहे. त्यामुळे काय कंप्लेंट द्यायला आम्ही लोक जातच नाही मुळात. आणि जर गेलो तर त्यांच्याशी दुश्मनी कोण घेणार? पहिली गोष्ट, आमच्या पाठीमागं कोणी नाहीये. माझा एक नातू आहे हा आणि एक माझा मुलगा आहे आणि आजूबाजूला पण माझ्या बहिणी बाळा हे राहतात. मुलं जातात जे ते कामाला, कोणी ड्रायव्हिंगचं काम करतं, कोणी खोदायचे काम करतात. कामाला जातो, बाया माणसंच असतो आम्ही घरात. कशाला कंप्लेंटी द्यायच्यात? आम्ही हा विचार करतो. पण आता हे लईच झालंय. आमचे बारके बारके पोरं सुद्धा याच्यामध्ये फसायला लागलेत. दारू पिऊन पिऊन बारके पोरं सुद्धा वस्तीतले खराब झालेत. परंतु पोलिसांचं म्हणणं आहे की असं काही नाहीच आहे. इथं काही अवैध धंदे बंद आहेत, मटका बंद आहे, दारू विक्री होत नाही असं पोलिसांना म्हणतात. आता पोलिस तसं म्हणतात, पण आमच्याकडे मोबाईल माझ्याकडे तर वैयक्तिक मोबाईल नाहीये. नाहीतर मी फोटो काढून पोलिसांना दाखवले असते. पोलीस स्टेशनला आम्ही गेलो तरी आमच्यावरती काही सुरक्षा म्हणून काय आमच्या संरक्षणासाठी येत नाही. इथं तुम्ही कधी त्या अशा परिसरात काही हे जे धंदे सुरू आहेत त्याची माहिती देण्यासाठी पोलिसांकडे गेला होता? पोलिसांकडे काय माहिती आहे? नाही, पोलिसांकडे जाण्याची कोणाची आमची डेअरिंगच नाही ना. पोलीस काय म्हणजे पोलीस तर सर्वसामान्य लोकांसाठी असतील ना, मग तिथे जायला तुम्हाला भीती कशाची वाटते? अहो, लोकांसाठी आहेत पोलीस, हे फक्त दाखवण्यासाठी आहे. समजा आम्ही पोलीस चौकीत गेलो, आम्हाला काय शाश्वती पोलीस आमच्या पाठीमागं आहेत की नाही? पोलीस चौकीच्या बाहेर आलं की मारामाऱ्या होतात. आम्हाला काय माहिती तिथं पोलीस आमच्या पाठीशी आहेत की नाही? कशाला कंप्लेंट देऊया मग? आम्ही देतच नाही, जातच नाही पोलीस चौकीला. बघतो आम्ही पोलिस येतात इथं, म्हणजे लोकांना पब्लिकला दाखवण्यासाठी येतात. रेड टाकतात, हे टाकतात, कुठं टाकतात रेड? तुम्ही म्हणताय की ते लहान लहान पोरं सुद्धा गांजा दारू घेत आहेत. हा, झालेतच ना. आहेत की आमच्या इथे किती उदाहरण आहेत, किती मुलं आहेत असे आता की दारूच्या व्यसनात बेकार झालेत, गांजाच्या व्यसनात बेकार झालेत. कितीतरी मुलं आहेत. आता काय ऍक्शन घेतात? गरिबांना मारतात पोलीस भरपूर, गरिबांकडनं पैसे काढतात, गरिबांना सांगतात अजून तुम्हाला अमकं करायला लागल, डमकं करायला लागल. त्याच्यातच गरीब महिनाभर फिरायचं माग त्यांच्या. कोण फिरणार? कामधंदा पोट पाण्याला काय करायचं का नाही? या परिसरात कुठं दारू विकली जाते तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे इथल्या लोकांना माहिती आहे का? हो, माहिती आहे, सगळ्यांना माहिती म्हणजे आहे. पोलिसांनाच का माहिती होत नाही? इथल्या लोकांना माहिती, लहान लहान मुलांना माहित असते. काय माहिती? आता ते पोलिसांना विचारा तुम्ही, का माहिती होत नाही पोलिसांना? आम्हाला माहिती आहे. तुम्ही पोलिसांना, मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांकडे तुम्ही जा, पत्रकार तुमचे काम आहेत ते. आमचं काय काम आहे ते?
तर आपण पाहू शकता या परिसरात सातत्यानं खरं तर अशा प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत. लहान लहान मुलं सुद्धा या दारूला बळी पडलेत. मात्र पोलिसांकडून येथील या अशा प्रकारच्या अवैध धंद्यांवर दुर्लक्ष केलं जातं असा आरोप जे आहे ते स्थानिक नागरिक करतात. स्थानिक नगरसेवक आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलूयात. खरं तर मागील अनेक दिवसांपासून या परिसरात अशा प्रकारच्या तक्रारी आहेत. असं असूनही पोलीस कारवाई करताना काय दिसत नाही. साहेब, आता जे ताईंनी सांगितलं ना ते 100% खरं आहे. आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, आता जर तुम्ही सांगताय की पोलीस प्रशासन म्हणतात की अशा प्रकारचे कोणतेही धंदे चालू नाहीत, मग ही दारू कोण नागरिक विकतंय का? नाही. ज्या वेळेस आता आपण पत्रकार असू द्या किंवा कारवाईसाठी लोक तिथे गेले होते, त्यावेळेस हा ज्याचा धंदा आहे तो अवैध धंदा, तो माणूस तिथं उभं राहून, त्याची लोक उभं राहून जर वाट बघत असतील तर साधे नागरिक त्यांचं नाव घेतील, म्हणजे त्यांच्यावर पोलिसांचा धाक आहे का? म्हणजे आता तिथं होते. हो, आताही तिथं ज्या वेळेस आपण लोक गेलो होतो, आता आम्ही त्याला ओळखत नाही, पण मला काही नागरिकांनी सांगितलं ना, पुढे आल्यावर तो मागं उभा होता, तो त्याचाच भाऊ आहे, त्याचाच धंदा आहे तो. मी आता PI साहेबांना फोन केला त्यानंतर, म्हणलं साहेब असं असेल तर चालणार कसं? बरं. आणि मग तुम्ही नागरिकांनी काय, नागरिक कसे त्यांच्याकडे बोट दाखवतील? तर त्यांना काय शाश्वती आहे की पोलीस त्यांचे संरक्षण करतील म्हणून? ओके. त्यामुळं आपल्याला हे गोष्ट आता सिरियसली घेणं गरजेचं आहे. पोलीस प्रशासनाला आम्ही सारखी वारंवार विनंती करतोय की निदान आता आपल्या एवढी मोठी घटना झाल्यानंतर तरी आता पोलीस प्रशासनाने हे सगळे धंदे बंद केले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे या सगळ्या घरांमधले कर्ते पुरुष गेले पाहिजेत. प्रशासनाने आता ह्यांचं घरं पुढे चालायची कशी याच्या जबाबदाऱ्या प्रशासनाने घेतल्या पाहिजे. जो तो धंदा चालवत होता त्याच्याकडून तुम्ही भरपाई घ्या आणि या कुटुंबांना द्या, पण ह्याची जबाबदारी आता प्रशासनाने घेतली पाहिजे. या मावशी म्हणत होते की इथले लहान लहान मुलं सुद्धा या दारूच्या व्यसनाला बळी पडले. अगदी बरोबर आहे. अहो, हे वारंवार आम्ही सांगतोय पोलीस स्टेशनला की म्हणजे दारू झालं, ताडी झालं, इंजेक्शन झालं, गांजा झालं, लहान लहान मुलं त्याचा वापर करतायत आणि ते त्यांच्या कुटुंबाला त्रास देतात. आपली तरुण पिढी अशा प्रकारे बर्बाद होताना आपल्याला बघवत नाही. म्हणून आम्ही एक लोकप्रतिनिधी ज्या वेळेस पोलीस स्टेशनला सांगतोय त्यावेळेस जर तुम्ही ऐकत नसताल तर सामान्य नागरिकांचं काय ऐकणार आहे? आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे. तर आपण पाहू शकता हा पुण्यातील हडपसर परिसरात घडलेली खरं तर ही अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी लागेल. या विषारी दारू प्राशन केल्यामुळे या परिसरातील 5 नागरिकांचा मृत्यू झाला. या परिसरात सातत्यानं अवैध धंदे आहेत. दारू सुद्धा विक्री केली जाते आणि येथील स्थानिक नागरिक म्हणा किंवा स्थानिक नगरसेवक वारंवार पोलीस प्रशासनाला याची माहिती देतात. मात्र पोलीस प्रशासनाकडून याच्यावर कुठलीही ठोस कारवाई केली जात नाही आणि त्यामुळेच इथं अशा प्रकारचे अवैध धंदे करणाऱ्यांची काय म्हणू शकतो, एक प्रकारे दादागिरी आहे. त्यांना कुणीही अडवू शकत नाहीये, कारण पोलीस त्यांच्यावर वेळीच कारवाई करत नाही. पोलिसांनी जर का वेळच्या वेळी अशा प्रकारच्या अवैध धंद्यांना रोखलं तर अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत असं देखील या नागरिकांना वाटतंय. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.